नमस्कार, जय महाराष्ट्र. काल जी दुर्दैवी आणि अशी एक लांछनास्पद अशी जी घटना घडण्यात आली पुण्यामध्ये, जी काय एका चिमुरडीवर तिच्याच काकाच बोलला जातो का कोण, तो पण मादरचोद हिजडा होता. त्याच्या आईची गाण 65 वर्षाचा म्हातारा. त्याच्या आधी 5 वर्ष आधी त्यांनी जेल कापलेली. स्वतःच्या भाचीवर, पुतणीवर रेप केल्याचा त्याच्यावर गुन्हा दाखल होता. 5 वर्षाची सजा त्याने कापून आलेला. आणि त्याच्यानंतर त्याने काय केलं, एका चिमुरडीच्या म्हणजे 4 वर्षाच्या मुलीला, जे आपल्या अंगाखांद्यावर खेळलेली मुलगी, तिला गोट्यात गाई दाखवायला नेतो म्हणून तो घेऊन गेला आणि त्याच्यानंतर तिचा जीव घेऊन तिला शेणामध्ये काढला. त्याच्यानंतर तो एक आक्रोश, तो एक राग. आपली माणसं हिजडी आहेत, त्यांना टाळ्या वाजवण्याशिवाय, मेणबत्त्या घेण्याशिवाय भेंचोत तुम्हाला कधी काही झाटा जमली नाहीत आणि जमणार पण नाही. कारण की मराठी माणूस हा नपुंसक बनत चाललेला आहे. तुमच्या गांड्यांमध्ये दम नाही. आम्ही केसेस घेतो, आम्ही काय केलं की आम्ही वाईट का, तर आम्ही मनसेवाले आहेत, राजसाहेबांनी आम्हाला सूट दिलेली आहे म्हणून आम्ही केसेस घेतो. आम्हाला म्हणजे आमची घरदारच सोडून दिलेली आहेत. आम्ही बोललेलो पण आहे तसं की ज्या वेळेस माझ्या मराठी माणसाला आमची गरज असेल त्यावेळेस आम्ही आमचं घरदार सोडून आम्ही आमच्या अंगावर ते बोलतात ना, मेल्यानंतर जो कपडा घेऊन फिरतो, तो पांढरा कपडा घेऊन आम्ही घराच्या बाहेर निघतो. आम्ही आमच्या आईला सांगून निघतो की ज्या घरी आलो तर मी तुझा आहे, नाही तर मी माझ्या मराठी माणसाचा, माझ्या महाराष्ट्राचा आहे. तसंच राजसाहेबांनी आम्हाला शिकवण दिलेली आहे की जिथं अन्याय दिसेल तिथं घुसा, जे होईल ते बघता येईल. आजपर्यंत केसेस घेतल्या, सगळं केलं, पण काय त्याचा फायदा झाला? मन भरून येतं, मनाला एवढं वाईट वाटतं या अशा घटनांना. ज्या वेळेस आक्रोश मोर्चा काढला, नवले ब्रिज बंद केला, तिथं त्याचा वडील बसलेला होता. काय त्याच्या मनाला वाटलं असेल की पहिल्या त्या माणसाला 5 वर्षाच्या जेलनंतर तो सुटून आलेला. त्याच्यानंतर यांनी काय मागणी केली, नसेल तुम्हाला जमत आमच्याकडे द्या, आम्ही केसेस घेऊ, आम्ही त्यांच्यावर काहीतरी हे करू, पण त्याला मृत्यूदंड हा देऊ. तर त्यावेळेस इथल्या पोलिसांनी काय केलं, लाठीचार्ज केला. म्हणजे जर तुम्हाला नसल जमत, नसल करता येत, अरे सोडा ना मग नोकऱ्या, हो ना बाजूला, आम्ही घेऊ ना आमच्यावर केसेस. नसेल तुम्हाला जमत, अरे काय आणि काय उत्तर देतात तिकडचे SP. आम्ही प्रेमाने बोलत होतो त्यांच्याशी आणि गाडीत बसवतो. अरे तीच जर वेळ आपल्यावर आली, आपल्या पण मुली आहेत, आया बहिणी आहेत, ज्या वेळेस आपल्या घरावर तो विषय येईल तेव्हा विचार करा ना, फक्त मनात ठेवा ना तो विषय, काय आपल्यावर हे होईल ते. आज ती एखादी चिमुरडी अशी होते, त्या चिमुरडीवर तो विषय येतो, तेव्हा काय करायचं आहे? अरे भले आम्ही दिलेले हे सगळं सोडून, नसेल तुम्हाला आम्हाला द्या, आम्हाला जेलमध्ये टाका, आम्ही केस घेऊन आम्ही आतमध्ये बसायला तयार आहे. काय होणार आहे? आतमध्येच राहायला लागणार आहे ना, राहू आम्ही आतमध्ये. आम्हाला नाही कशाची हे, पण महाराष्ट्र हा छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे, छत्रपती संभाजी महाराजांचा आहे. ह्या महाराष्ट्रामध्ये काल परवाच पिक्चर रिलीज झाला. त्या पिक्चरमध्ये पण दाखवलेलं आहे, ज्या वेळेस छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये एखाद्या मुलीकडे वाईट नजरेने बघितलं जायचं किंवा वाईट नजर कृत्य केलं जायचं, तर त्याचा चौरंग करून चौकात बसवायचे, हात पाय छाटून त्याला चौकात बसवल्या जायचा. त्याच्यामुळं माझ्या राजाच्या रायतेचा, म्हणजे माझ्या राजाचा जो राज्य होता, तो रयतेचा राज्य होता, त्यावेळेस प्रत्येक माता भगिनी ती तिथं गर्वानी मान डौलत डोक्यावर पदर घेऊन चालायची. आत्ता पण आम्ही गर्वाने बोलतो, ज्याच्या घरात छत्रपती आहेत, त्याच्या मनात छत्रपती आहेत, तिथं आजूबाजूला राहणारी पोरगी ही सुखी असणार आहे. पण हे काय चाललंय? का शंड बनायचं आहे? काय शेपट्या टाकायच्या आहेत? सरकार तरी नपुंसकच आहे. मी तोंडावर बोलतो, आता यावेळेस तोंडावर बोलतो आहे. फास्ट ट्रॅकमध्ये केसेस चालू आहेत. अरे फास्ट ट्रॅकचा तुम्ही आकडा बघितलात का किती आहे? 3,000च्या का 36,000च्या वर केसेस पेंडिंग आहेत अजून. त्या फास्ट ट्रॅकमध्ये केसेस चालत नाहीत आणि त्यामुळे ह्याच्यावर करणार आहेत. अरे द्या ना एन्काउंटरची ऑर्डर, काय गरज आहे? अरे आणा चौकात, पेटवा, बघू पुढचं पुढं. तुम्हाला काय फक्त तुमची सत्ता गेली की तुम्ही हारलात? अरे पण त्या आईवर म्हणजे ती एक ताईची मी व्हिडिओ पण ऐकली की
मला कुठंतरी खैत वाटला की ज्या मुलीसाठी मी रात्रंदिवस बाहेर बसायची 5 मिनिटासाठी मी आतमध्ये गेला आणि त्या मुलीसोबत हे असं घडलं. म्हणजे लहान पोरं आपल्या अंगा खांद्यावर खेळतात, आपण त्यांचा लाड करतो आणि नंतर या अशा गोष्टी ऐकायला आल्यावर काय करणार आहे? कुठलं उत्तर देणार आहेत? अरे कुठं तरी उत्तर देताना विचार करा. कुठंतरी आपले संस्कार कमी पडलेत का? या अशा हिजड्यांना मी तरी सगळ्यात जास्त एकच सांगतोय, जे काय माझी भावंडं जेलच्या आतमध्ये आहेत, कुठे आहेत माझी जी व्हिडिओ बघतील, एकच मी हे करतो, आज एक मी माझ्या अंगावरचं सगळं विकीन, माझं घरदार विकीन, जागा बिगा सगळं विकीन, पण जो ह्याच्यापुढे असं कृत्य करल, काय व्हायचं ते होऊ द्या, मी तुम्हाला सोडवून आणेन. पण केसेस सगळ्या घ्यायच्या. जो आपल्या माता भगिनींकडे वाईट नजर करल, लहान मुलींकडे वाईट नजर करल, भेंचोत कापा. पुढच्या केसेस घ्यायला मी तयार आहे. मी आता डायरेक्ट पोलिसांना पण सांगतो, जो मुलगा एखाद्या आई बहिणीसाठी वाईट नजरेने बघणाऱ्यावर जर काय करल, त्याच्यावर केस न दाखल करता माझ्यावर केस करा, मी ती केस घेईन ती. पण माझ्या महाराष्ट्रामध्ये, माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये मराठी कोणीही असू द्या, पण स्त्री, एखादी माझी ताई, माझी आई, माझी भगिनी ही सुरक्षितच राहिली पाहिजे. भले ती रात्री 2 वाजता निघू दे, नाही तर दुपारची खेळताना असू दे, पण ह्या असल्या नराधमांना मधी चिरायचाच म्हणजे चिरायचा. याच्या पुढचे शब्द नाहीत, कारण की काय बोलायचं समजत नाही. पण खरोखर यांच्यावर काहीतरी करा आणि करताना सगळ्यांनी एकत्र या. माझी जिथं गरज लागेल मला सांगा, मी स्वतः येतो, मी केस घेतो, पण आम्हाला बोलवा. जय हिंद, जय महाराष्ट्र.